pourquoi tu penses to venir en Inde? Pour le spirituel. Et इसकी माँ का चल चल तर मंडळी, मी आलीये गंगामाईच्या अजून एका रत्नाच्या शोधात. होय, ऋषिकेश मध्ये योग साधनेची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेश मध्ये मी आहे. मात्र त्याआधी योग साधनेची राजधानी आहे म्हटल्यावर हे शहर चिंता, ताण तणाव, टेन्शन दूर करतं का? किंवा असाही प्रश्न मनाने विचारलाय की एवढी जगातली एकमेव योग साधनेची राजधानी असलेल्या ऋषिकेश मधल्या लोकांना कसलंच टेन्शन नाहीये ना? या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा व्हिडिओ असणार आहे. कारण काही छोटे मोठे टेन्शन्स प्रत्येकाच्या मागे आहेत, माझ्याही बॅक ऑफ द माइंड आहेत आणि त्या शोधातच आणि ती टेन्शन्स मिटवण्यासाठीच ट्रॅव्हलिंग हा एक पर्याय असतो. भटकंती करण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपण जे रोजच्या आयुष्यात जगतोय त्यापासून एक निवांत ब्रेक घ्यायचंय आणि पुन्हा ते रोजचं आयुष्य सुंदर करायचंय. सो हा ब्रेक आपल्या आयुष्याला आकार देणारा असला पाहिजे आणि तेच टेन्शन्स दूर करण्यासाठी भारतातल्या अनेक भागातून लोक ऋषिकेशला येतात. कारण याच ऋषिकेशला योग साधनेची राजधानी म्हणतात. भारतच काय तर अनेक फॉरेनर्स इथे स्थायिक होतात. होय, इथे येऊन राहतात, त्यांना ऋषिकेशच्या वाईब्स आवडतात. मात्र ही अतिशयोक्ती आहे की नक्की खरंच इथली वाईब आणि इथली एनर्जी तितकी आध्यात्मिक आहे, तितकी शांत करणारी आहे हे पाहण्यासाठी मी आली आहे ऋषिकेशमध्ये. आणि खरं सांगू तर ऋषिकेशला यायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, आध्यात्मिक दृष्टिकोनातून अजिबात नाही. तर काही जणांना रिव्हर राफ्टिंगचं ॲडव्हेंचर आवडतं, तर काहींना त्रिवेणीची गंगा आरती करायची असते, तर काहींना फक्त गंगा घाटावर बसून निवांत आयुष्याचा रिकॅप पाहायचा असतो. ऋषिकेशला येण्याचं प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. सो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सुरू करूया ऋषिकेशची ही जर्नी. नमस्कार मंडळी, माझं नाव पूजा ढिरिंगे. स्वागत आहे तुमचं पूजा ट्रॅव्हल स्टोरीज मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते हरिद्वार हे अंतर पार केलं. हरिद्वार मध्ये काही वेळ घालवून आपण ऋषिकेशला निघालो आहोत. ऋषिकेशमध्ये आम्ही खरं तर मुक्काम करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघू. जर तुम्ही आधीचा व्लॉग पाहिला नसेल तर आवर्जून पहा, कारण पुणे ते उत्तराखंड ही रोड ट्रिप कशी झाली याची प्रत्येकाला उत्सुकता असते. तर मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय ऋषिकेशच्या हॉस्टेलमध्ये. आणि त्यामध्ये लावलेले हे भयानक सुंदर चार्ट आपल्याला उद्या कुठे कुठे फिरायचंय ऋषिकेशमध्ये याची आयडिया देत होते. तिथला आनंद घेतला, मस्तपैकी जेवण केलं, डिनर खूप सुंदर झाला. डफली वाजवत, गिटार वाजवत इथला आनंद घेऊ लागलो. कारण आम्ही जिथे स्टे बुक केला होता त्याच्या बॅक साईडलाच गंगा नदी वाहत होती. इतका सुंदर माहोल होता. मित्रांनो, गुड मॉर्निंग. ऋषिकेशला आपण संध्याकाळी काल पोहोचलो. मस्तपैकी डिनर वगैरे करून सकाळी डोळे उघडले आणि पाहतो तर काय सगळीकडे पाऊस सुरू झाला होता. आम्ही ऑलमोस्ट मूडमध्ये होतो, खूप सारे शूट करायचं होतं, खूप प्लॅन्स केलेले आहेत. मात्र पाऊस जर थांबला तर ते शक्य आहे आणि आम्ही ट्राय करतोय की पाऊस थांबावा, जेणेकरून आम्हाला रामझुला, लक्ष्मण झुला, काय जेवढे झुले आहेत ते पाहता येईल, ऋषिकेशचं पूर्ण दर्शन घेता येईल. मात्र आय रिली होप की हा पाऊस थांबावा आणि आम्हाला बाहेर पडता यावं. कारण ऋषिकेशचे वातावरण कमाल आहे, खूप थंडी आहे इथे आणि चाललंय, एन्जॉय करतोय आम्ही मस्तपैकी. सो बघूया काय होतंय. तर मित्रांनो, शॅलोम बॅकपॅकर्स या ठिकाणी आम्ही थांबलोय. मी तुम्हाला आमची रूम दाखवते. तर ही आमची छोटीशी सुंदर रूम. आम्ही 5 जणांसाठी 3 रूम बुक केल्या होत्या. आम्हाला त्या 2 दिवसासाठी 7,200 अशी समथिंग अमाऊंट लागली आणि त्यानुसार आम्ही हे बुक केलं होतं.
आम्हाला इथला स्टे खूप आवडला, कारण हे बॅकपॅकरसाठी असल्यामुळे इथे फॅमिली प्रेफर नाही करत. मात्र तरीही इथे आम्हाला फॅमिली अलाउड केली, कारण आम्ही मेक माय ट्रिपवरून हे बुक केलं होतं. सो येस, इथला अनुभव तर भारी होता. आता आम्ही रिव्हर राफ्टिंग करण्याच्या प्लॅनमध्ये आहेत. मात्र पहिले रामझुला लक्ष्मणझुला बघायचं की रिव्हर राफ्टिंगसाठी जायचं हे आपण डिसाईड करू. चला मित्रांनो, आम्ही सकाळी एवढं लवकर उठलोय. लवकर नाही, ॲक्च्युली इथे ऋषिकेशच्या मानाने आम्ही फार लवकर उठलोय, कारण आजूबाजूला एकही शॉप ओपन नाही आहे. फक्त या दादांनी आत्ता शॉप ओपन केलं, तेही आता खूप म्हणजे तयारी वगैरे चालू आहे त्यांची, झाडझूड वगैरे. ये इसका पॉलिश ये पॉलिश ऐसे रहेगा 10 साल में. कितना क्या है इसका? कौन सा? ये वाला ये 400 रुपये. ये कौन सा स्टोन बोलते हैं इसको ओरलियन बोलते हैं. ये देखो इसका आप है आपका ये. इसको लेना है ले लो. 150 रुपये का है. 150 का है. विषय ऋषिकेशच्या गल्लीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी मेडिटेशन प्रोग्राम असतील किंवा योगा क्लासेस घेतल्याचे प्रमाण पाहायला मिळते. आपल्याला इथे कॅफेजमध्येही सेशन भरतात, त्याच्यामुळे कुणालाही इंटरेस्ट असेल तर ते तिथे एनरोल करू शकतो. त्याचबरोबर आम्ही ज्या गल्लीतून जात होतो तिथे आम्हाला जुनं लक्ष्मण झुला असं हे मंदिर पाहायला मिळालं, जे लक्ष्मणजी महाराज या नावानेही प्रसिद्ध आहे. त्यानंतर मात्र पोटात कावळे ओरडू लागले होते आणि नाश्त्याचा प्रबंध करत होतो. ते गरम गरम वाफा येत आहेत. असा पोह्यांवर ताव मारलाय, कळायच्या आधी तर संपले पोहे. वा 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 वा. मित्रांनो, मस्तपैकी नाश्ता करून आता आम्ही चहा घेतलाय. इकडे आम्ही ब्रेकफास्ट केला, ज्याच्यात आम्ही आलू पराठा असेल, डोसा असेल, पोहे खाल्लेत आणि आता मस्तपैकी अद्रकचा चहा त्यांना बनवायला लावला होता. सो लेट्स सी, इथे खूप टेस्टी आपल्याला ब्रेकफास्ट मिळतो. जेवणही खूप छान बनवलं जातं इथे. आणि आता मस्तपैकी आभाळ निरवलंय, खूप भारी वाटतंय. चहा आणि ऊन पडलंच आत्ताच. वाव, व्हॉट अ फील. येस. सो असं आभाळ गेलंय आणि सूर्याने दर्शन दिलंय, त्याच्यामुळे आमचा मूड खूपच लिफ्टअप झाला. मित्रांनो, आता आपण जातोय द बीटल्स आश्रमला. आता तपोवनमधून आपण निघालोय. सो बऱ्यापैकी गर्दी एवढी नाहीये. आपण ज्या सीझनमध्ये आलोय त्याच्यामुळे मे बी गर्दी नसेल, पण थंडी भरपूर आहे. आणि बीटल्स आश्रमसाठी निघालो. इथून आपल्याला ते ऑलमोस्ट 11 किलोमीटरवर आहे. सो अर्धा तासात आपण पोहोचू आणि बघूया इतका हाईप का केली जाते बीटल्स आश्रमची. या थंडीमध्ये आपल्याला आनंद येईल अशा प्रकारची थंडी आहे, म्हणजे त्रास नाही होणार. हा परिसर जेवढा थंडगार हवा देतोय, तेवढंच इथे आल्यानंतर आपल्याला आजूबाजूला इतकं भारी जंगल आणि खूप कमी लोक आहेत. सो आम्हाला हे खूप वेगळी फिलिंग अनुभवायला मिळते. आणि बाजूने गंगा नदी पास होतीये, सो त्याच्यामुळे खूप थंडावा आहे आणि वी आर जस्ट सो एन्जॉय. हा हा हा, वाव, अमेझिंग, माय गॉड, व्हॉट अ व्ह्यू. सगळ्या जंगलातून आम्ही मस्तपैकी चाललोय. बंजी जम्पिंग इथे पण करू शकतोय. बंजी नाही, हे रिव्हर राफ्टिंग करू शकतो आपण. हो, सरका 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 सरका. फाईन. मी आता छानपणा करतो का? आशील तुझ्या घरी. गंगा बीच, गंगा बीच. डोंट से बीटल आश्रमच्या प्रवासात आम्ही रिव्हर राफ्टिंगचं लोकेशनही फाइंड आउट करत होतो, जेणेकरून आपला वेळ वाचेल. कुठं केलं तर तिथून लोकेशन आहे राफ्टिंगचं, तिथे नेऊनच ते आपल्याला. इकडे आदियोगी, आय रिमेंबर.
व्हॉट अ ब्युटिफुल वे. मजा येणार आहे. वाव वाव. खरं तर हे महाराष्ट्रात पण आपल्याला असं जंगल पाहायला मिळेल, पण इथे खूप शुद्ध हवा आहे. आम्हाला जो अनुभव येतोय, जी फिलिंग अनुभवता येते ती इथल्या शुद्ध हवेमुळे अजूनच छान वाटतंय. कारण बॉडीसाठी जेवढं बेसिक नीड्स गरजेचे आहेत तसंच निसर्गातली ही सुंदर हवा आणि निसर्गही तितकाच इम्पॉर्टंट आहे. आणि तो शुद्ध निसर्ग इथे पाहायला मिळतोय. बघूया, इथे समोर पोलीस पण दिसत आहेत. बिटल्स आश्रम कसं आहे, काय आहे. खूप साऱ्या झोपडी आहेत इथे. लेट्स सी 84 कुटिया देखते हैं. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतंय की भारतीय लोकांसाठी आज जर जायचं तर 200 रुपये चार्ज आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी 100 रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी 100. विद्यार्थी जर 18 वर्षाच्या खालचे असतील तर 50 आणि फॉरेनरसाठी 1200 असं इथला चार्ज आहे. चला पाहूया काय आपल्याला काही मिळत आहे का, ग्रुप डिस्काउंट किंवा काय. चला. एक कुछ ग्रुप डिस्काउंट नहीं मिलता क्या? अच्छा अच्छा, इसलिए चार्ज होता है वो. ओके. और इस साइड पे क्या है? इस साइड वो फ्री है ना, जा सकते हैं. आई होप वो जमाना गया शायद. सो गाईज, आपण बीटल्स आश्रमसाठी आलो. मात्र इथे थोडीशी म्हणजे फीज असल्यामुळे आम्ही थोडा विचार करतोय की जावं की नाही. पर हेड 200 रुपये आहेत. म्हणजे त्यांनी ग्रुप डिस्काउंटसाठी पण नाही म्हटलं, कारण गव्हर्मेंट प्रॉपर्टी आहे. सो त्यामुळे आम्ही विचार करतोय. मात्र त्याआधी आपल्याला त्याच्याच राईट साईडने एक जागा पाहायला मिळते जिथे गंगा घाटावर आपण जाऊ शकतो. आणि इथे प्रत्येक ठिकाण हे घाटच समजू शकतं, कारण प्रत्येक पूर्ण गाव हे नदी किनारी बसलं आहे. आणि गंगा नदीच्या आजूबाजूला तुम्ही आहात, त्याच्यामुळे जी सात्विक आणि जी शांतता आपल्याला महसूस होते ना, ती खूप वेगळी आहे. आणि थांबा, तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते मग कळेल. काय पर्सनल आयलंड वाटायला लागलं मला हे. आई शपथ, कोणीच नाही. व्हॉट अ फिलिंग ब्रो. कसला प्लॅन? गोवा याच्यापेक्षा चांगलं आहे की नाही? आता ही पल्लवी आम्हाला म्हणते की गोव्यापेक्षा इथे जरा शांतता आहे. तर तुम्ही सुद्धा पाहू शकतात, इकडे आजूबाजूला एकही माणूस नाहीये. आणि आजूबाजूचा निसर्ग आहे तो खूप छान ठेवला आहे. आणि इथे आपल्याला कचरा पाहायला मिळत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक म्हणजे जेवढ्या ठिकाणी मी गेली आहे आजूबाजूला पाण्याच्या ठिकाणी इतका जास्त कचरा पाहायला मिळतो. सो ती गोष्ट इथे नाही आहे. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि त्याच्यामुळेच इथले पर्यटन खूप जास्त फेमस आहे. ये तो भैया जी नारियल तर मोटा लटाई. गोड़ चुटू पानी भैया जी, इसका पानी तो बहुत मीठा है. इस नारियल के पेड़ को किस चीज का पानी डालते हैं? गंगा माँ का है. गंगा माँ का पानी से नारियल हो गया है क्या? कहाँ से आते नारियल? तर अशा प्रकारे बॅक साईडला आम्ही थोडा वेळ टाइमपास केल्यानंतर आम्ही 84 कुटियामध्ये जायचं ठरवलं. तिथे आपल्याला ID कार्ड मस्ट असतं. आधार कार्ड असेल तर बेस्ट आहे. तर तुमच्यासोबत हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी असू द्या, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. आपण आता या कुटीकडे जाऊया, 84 कुटिया ज्याला म्हणतात. आणि इथे तुम्हाला 84 हट्स पाहायला मिळणार आहेत. महर्षि महेश योगी ने इस आश्रम की स्थापना की, जो 1961 में
7.5 हेक्टर वन में। यहाँ बीटल्स सहित कई प्रसिद्ध लोगों ने ध्यान सीखा। वर्तमान में राजाजी टाइगर रिजर्व द्वारा नेचर सेंटर के रूप में विकसित हुआ। These structures were constructed from 1976 to 78 to accommodate sannyasi and brahmacharis for practicing their sadhanas. The round stones used in them were taken from the shores of the Ganga. याचाच अर्थ या ठिकाणी ब्रह्म साधू असतील किंवा जे संन्यासी लोक असतील त्यांनी इथे येऊन साधना केली आणि हे जे स्ट्रक्चर्स तुम्ही पाहू शकता, जे स्टोन्स तुम्हाला दिसतात ते गंगा नदीच्या आजूबाजूलाही तुम्हाला पाहायला मिळतील आणि तिथले ते स्टोन्स यूज करून या हट्स बनवल्या आहेत आणि या हट्स 84 हट्स असल्यामुळे या ठिकाणाला चौरसी कुटिया असं नाव देण्यात आलं आहे। सो चला पाहूया खरंच 84 आहेत की काय याचं स्ट्रक्चर असणार आहे। ओ माय गॉड, इथे ना बऱ्याच ठिकाणी ओके जसं मी म्हटलं इथे साधना वगैरे हे ठिकाण कमाल सुंदर होतं, वरती जाऊन पाहायचं का? तर मित्रांनो, जशा या झोपड्या तुम्हाला बाहेरून स्टोनच्या दिसत आहेत, दगडांच्या दिसत आहेत, तशा त्या आतून कशा आहेत हे पाहण्यासाठी मी वरती गेले आणि त्याला एक टेरेस सारखा छोटा प्रकार आहे जिथून वरती आल्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या बाकीच्या कुटिया म्हणजे झोपड्या दिसतात। त्या खूप सुंदर पद्धतीने स्ट्रक्चर केलेल्या आहेत। ते आर्किटेक्ट आपल्याला खूप जास्त मनमोहित करतं। इथे तुम्हाला अशी कुटी नंबर पण पाहायला मिळतील। मे बी हे त्यांनी त्यांच्या घराचा नंबर असावा अशा पद्धतीने आयडेंटिफाय केलेले होते। सो इट्स व्हेरी नाईस, म्हणजे वेगळीच फिलिंग आहे। अशा ठिकाणी ती लोक साधना करायची, अर्थात डाऊट नाहीये की इतक्या सुंदर ठिकाणी ते त्यांची तपश्चर्या करायची। प्रवीण ही हाय गाईज, सो ही 87वी कुटी आहे आणि इकडे आहे 88 नंबरची कुटी। आणि आपण थोडस वरती जाऊन पाहूया की इथे आणि मित्रांनो 87 आणि 88 कुटी बघितली आणि जे 84 वर अडकलो होतो तर इथे तुम्ही 121वी हट बघू शकता। म्हणजे इकडे जे 84 कुटी म्हटलंय ते अजिबात खरं नाहीये, इकडे 121च्या पुढेही असतील अशी आमची शंका आहे। मात्र ठिकाण कमाल सुंदर आहे। तुम्ही येत असाल उत्तराखंडला तर हे ठिकाण चुकवू नका, यापेक्षा सुंदर आर्किटेक्ट काहीच नाहीये, इतकं भारी आहे। महर्षि महेश योगी अपने गुरु ब्रह्मानंद की कृपा से महर्षि महेश योगी ने भावती ध्यान को विश्व प्रसिद्ध बनाया। वो वैज्ञानिक तरीके से योग व ध्यान का महत्व समझाया। वाह, उनका एक त्यांचे हे आय थिंक आश्रम आहे आणि हे लोकेशन त्यांनी सिलेक्ट करण्याचं कारण म्हणजे वन कुड हिअर द सूदिंग साऊंड ऑफ द गंगा थ्रू आउट द डे, म्हणजेच गंगेचा पाण्याचा आवाज पूर्ण दिवसभर त्यांच्या कानात गुंजेल आणि त्यासाठीच महर्षि महेश योगींनी हे ठिकाण निवडलं होतं। ए जिजा हाय, पाहू शकता इथे 225वा नंबर लिहिला। ओ माय डिअर गॉड, देयर इज सो मच वॉल पेंटिंग्स हियर। टेक अ ब्रेक, ओके श्योर। De Belgique. Ok, de Belgique, ok. Ok, tu parles français, hop. Oui, voilà. Oui. Ok. Un peu, non, je parle français. Oh, très bien. English. Oh. En français, oui, et espagnol. D'accord, d'accord, je comprends. Je fais un cours de la français. Oui. Oui, on end. D'accord. Yeah. Super. Mais je parle un peu. Non, tu parles bien. Oui, oui. Non, non. Merci beaucoup. Non, rien. Yeah.
11 heures. C'est compris de ton tu Tu demandes le vol Delhi à Belgique. Ok, c'est première fois tu en Première fois en Inde. Ok, c'est pourquoi tu penses de tu venir en Inde? Pour le spirituel. Pour me rencontrer moi-même. Oui, je d'accord avec. L'énergie. Oui, j'ai oublié très le mot. Oui, mais merci beaucoup. De rien. Yeah, On fait oui. une photo, on fait une photo. Oui. Pouja. Ok. Enchantée, Pouja. Yeah. Et vous? Béatrice. 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 Ok, et vous? Fabienne. For, My English name, my Indian name is Sidi Devi. Sridevi. Oh, nice. Qui vous dit ce name? So, My spiritual master. oh oui, ok. C'est la première fois que tu as en Inde? Non, 12. Elle, c'est une indienne avec des cheveux blonds. 13e. Oh, awesome. 14. Ok, c'est très bien. Et vous? Anne-Marie. 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 Oui. Okay. Je sens très bien te rencontrer. Oui, je pense rencontrer encore une fois. On dit une joie de vivre communicative. Kukulit lagi na, Oui, avec kukulit lagi na. toi. Oui. Ouais. Elle est très belle aussi. Ok, merci beaucoup. Merci beaucoup. कुठली लँग्वेज आहे? French. वेगळा अनुभव होता. वाव. हार्ट आहे. बेल्जियन लोकांबरोबर संवाद साधल्यानंतर मी पुढे या इमारतीच्या टॉपवर गेले, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची ग्राफिटी पाहायला मिळते. या आश्रमाला खुल्या गॅलरीचं रूप दिलेलं आहे, जिथे कुणीही येऊन वॉल पेंटिंग्स किंवा ग्राफिटी करू शकतं. इथे तुम्हाला एखादी स्त्री हार्टचा शेप केलेला आहे अशा पद्धतीच्या हर्ट्स पाहायला मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपचे रंग दिलेल्या वेगळ्या मूर्ती आणि मंडला आर्टही पाहायला मिळते. तर मित्रांनो, अशी ही बीटल्स आश्रम आपण पाहतोय. याला गुहा सुद्धा म्हणतात, बीटल्स केव्ह. आणि तुम्ही पाहताय की मी आत्ता जस्ट बेल्जियम लोकांशी बोलले आणि ती लोक इकडे स्पिरिच्युअलिटीसाठी येतात. वाव, हे बघा मागे काय सुंदर हे पेंटिंग आहे. हा 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 हा, वा. तसेच तुम्हाला इथे निसर्ग दृश्य असतील किंवा गंगेच्या लाटा असतील, वेगवेगळे प्राणी असतील, याचाही एक संगम पाहायला मिळतो. इथे पर्यटक आणि कलाकारांबरोबर छायाचित्रकार सुद्धा पाहायला मिळतात. जय गुरुदेव. पंचकुटी कन्स्ट्रक्टेड इन द अर्ली 1960s. Live in its whispered words of wisdom. तर मित्रांनो, अशा या आर्टिस्टिक बीटल्स आश्रममध्ये आपण पोहोचलो. म्हणजे इतक्या साऱ्या आजूबाजूला हट्स, म्हणजे आपल्याकडे पर्णकुटी जसा प्रकार असतो तशा या कुटी आहेत. आणि त्या कुटी पाहिल्यानंतर आपण या अशा मोठ्या हॉलमध्ये आलो आहे. असं म्हटलं जातं की इथे अमेरिकन म्युझिक बँड जो आहे तो इथे प्रॅक्टिस करायचा किंवा त्यांचे शोज इथे होत असायचे. मात्र हे ठिकाण काही काळासाठी बंद होतं. आता गव्हर्नमेंट अंडर ते पुन्हा सुरू करण्यात आलं. नो मॅटर व्हॉट, आय विल ऑलवेज बिलीव्ह इन लव्ह. वेळेपासून मी बीटल्स आश्रम जे म्हणत होते हेच ते ठिकाण आहे. हा एक मोठा हॉल आहे आणि प्रत्येक ठिकाणी इतके सुंदर, हे जे मागे आहेत ते म्युझिशियन्स असावेत असा एक अंदाज माझा आहे. मात्र इथे ज्याही भिंतींवर जे वॉल कोट्स लिहिलेले दिसत आहेत ते प्रत्येक गोष्ट हीच सांगतायत की बिलीव्ह इन लव्ह, लव्ह स्प्रेड द लव्ह अशा पद्धतीने, म्हणजे प्रेमावर विश्वास ठेवा अशा पद्धतीने ही कोट्स लिहिलेली आहेत. आणि इथलं वातावरणही तितकंच सुंदर, शांत आणि अजिबात अगदी इमोशनल फिलिंग आहे इथे आल्यानंतर. अजिबात काही प्रॅक्टिकल तुम्हाला काही पाहायला मिळणार नाही. सो हा अनुभव विसरू नका.
इथे मला पहिल्यांदाच देव दिसलाय किंवा मग नंदी आणि शिवपिंड दिसतीये, पण मे बी सहजच असेल. Constructed in the early 1960s, this building was used for official meals by Maharshi Ji and by guests staying for residential courses. Wow. बीटल्स आश्रमच्या भिंती लक्षात ठेवून त्याची ग्राफिटी पाहून आनंदित झाल्यानंतर आम्ही निघालो रिव्हर राफ्टिंगच्या इन्क्वायरीसाठी. राफ्टिंग का पहले, हाँ राफ्टिंग का पहले ले लेते. राफ्टिंग का बोलो एक आदमी का, 4 आदमी है, कितना हो जाएगा? राफ्टिंग का भैया 520 रुपये लगेगा. 520 कितना किलोमीटर? उसके बाद 9 किलोमीटर है, उसका 400 है. 9 किलोमीटर मतलब 9 किलोमीटर क्या पानी में 9 किलोमीटर क्या? बाई रोड है सर. बाय रोड मतलब आप जो भी करोगे बाय रोड ही होगा. बाय रिवर कोई टाउन नहीं करता है. बाय रिवर आपका 2-3 किलोमीटर शॉर्ट निकल जाता है. बाय रोड 9 किलोमीटर है, बाय रिवर 2 किलोमीटर शॉर्ट कर लो 9 किलोमीटर से, यानी कि 6-7 किलोमीटर रिवर पड़ता है. और 16 वाली अगर आप करते तो बाय रोड 16 पड़ता है. उसका क्या टाइमिंग है? हम उधर से पानी में गए उतरे तब से लेकर पॉइंट तक कितने टाइम लगेगा आपको? 1 घंटे के समथिंग 9 किलोमीटर वाले में. और उससे कम लगेगा 9 किलोमीटर 9 से कम में टोटल 1 घंटे का, 1 से 1 घंटे का. और जो आपका 16 वाला उसमें टोटल 2 घंटा पहुँचने में, आना जाना टोटल. जाने में 1 घंटा, जाने में कम लगता है भैया, बाकी रिवर में लगता है टाइम. जाने में गाड़ी में तो 15-20 मिनट लगते हैं, आने में टाइम लगेगा. कहाँ से स्टार्ट होगा ब्रह्मपुत्र? अगर आप 9 किलोमीटर वाला करोगे तो आपके यहाँ से स्टार्ट होगा क्लब हाउस से. क्लब हाउस 9 किलोमीटर 9 किलोमीटर वाला करोगे. और ये एंड कितना पर? एंडिंग पॉइंट आपका ये लक्ष्मी झूला बॉम्बे का, ये यहाँ वाला. और अगर आप 16 वाली करते हो तो शिवपुरी से होगा. शिवपुरी से. वेलकम टू शिवपुरी, रिटर्न टू सेंटर. अच्छा इधर से स्टार्ट उधर है. और लक्ष्मण झूला पे हो, ऊपर से रैपिड आपका शिवपुरी स्टार्टिंग पॉइंट ऊपर से ऐसा आपको गाड़ी से जाना, वहाँ से बाय रिवर राफ्टिंग करते हुए. मला काय वाटतं 1 तास भरातच करूया आपल्याला, परत तिकडे यायचं. हा परत तिकडे यायचं आपल्याला. ये ग्रुप डिस्काउंट बोलो ना, ग्रुप डिस्काउंट का बोलो. 4 लोग हैं ना. मित्रांनो आपण या गंगा ॲडव्हेंचर समिती जी आहे तिथे आलो आहे. इथे आपण रिव्हर राफ्टिंग करणार आहे. ॲक्च्युली ते प्लॅनमध्ये नव्हतं, पण आमच्यासोबत जो मेंबर आहे त्याला ही रिव्हर राफ्टिंग करायचं चाललं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही या गंगेच्या थंड पाण्यात हा अनुभव घेणार आहे आणि 9 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करणार आहे. इथून आपल्याला 9 किलोमीटरसाठी 400 रुपये पर हेड असं म्हणतायत ते. सो आम्ही त्यानुसार 4 जण निघणार आहेत आणि आमच्या सोबत गाईड दिला जाणार आहे आणि त्या गाईडसोबत आम्ही इथून बाय व्हेकल त्यांच्या 1-2-3 किलोमीटरचा टप्पा पार करून मग आम्ही रिव्हर राफ्टिंगला सुरुवात करणार आहे. रिव्हर राफ्टिंग करण्याआधी आम्हाला प्रचंड भूक लागली होती आणि पाण्यात गेल्यानंतर जास्त भूक लागेल या प्लॅनिंगनुसार आम्ही शिवानीज कॅफेमध्ये थोडंसं लंच करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे इथला इंटेरियर पाहून खूप जास्त मोहित होऊन आम्ही या कॅफेमध्ये एंटर केलं. इथले रेट्स आय होप खूप व्यवस्थित असतील आणि आपल्याला मस्तपैकी इथल्या वाईब्स अनुभवता येईल आणि इथलं जेवणही सुंदर असेल. चला पाहू. राफ्टिंगसाठी कपडे वगैरे चेंज केलेत आणि 2 तासाभरात आपण तिथे पोहोचू. लवकर जायचं, मस्त मजा करायची. हे तुम्ही राफ्ट बघू शकता केवढा आहे. खाली बघा, खाली बघा. अच्छा राफ्ट वरी बघत खाली आपल्याला राफ्ट दिसला. आणि हे आपलं राफ्ट गाडीवरून आता खाली काढण्यात येत आहे. पूजा मॅडम एकदम तयार झालेत. गोकुळ सरांनी तर काय हे सगळ्या स्कीमर, हा स्कीमर आहे ह्या राफ्टिंगचा. स्कीमर नाम स्कॅम केलाय आणि आपण आपली राफ्टिंग चालू करतोय इथून. हा सुरुवात होती मित्रांनो लवकरच. सरांनी आपली गाडी आणली इकडं, म्हणजे आपलं राफ्ट घेऊन आलेत. राफ्ट आपलं इथं टाकले.
जरा व्यवस्थित गिर गए, देखो कहाँ गिर गए। लय थंड पाणी आहे रे, आता थंडी वाजून आली आहे, चला लय वाट लागलं रे। कई बार बोट पलट जाती है या फिर आप फॉल आउट हो सकते हो, बाहर गिर सकते हैं, जैसा भी गिरे थे। तो अगर गिर जाते हो तो डरना नहीं है, लाइफ जैकेट आपके पास ऊपर ही हो गया। ये पेडल छोड़ना नहीं है, नहीं तो ये मिस हो जाता है, नहीं तो ये आगे पीछे रह जाता है तो मिस हो जाता है, आगे चलाने के लिए नहीं मिलेगा। अरे भाई हाँ, ये रात को फ्रंट साइड हो, बैक साइड है, लेफ्ट राइट है, इसमें 4 लोग जाते हैं, हम 4 ही हो। दोनों फ्रंट में स्ट्रॉन्ग बंदे बैठेंगे आप में से, 2 फिर एक सीट छोड़ के इधर बैठेंगे, एक लेफ्ट एक राइट। सेकंड पाव कल के अंदर कुछ है बाहर होकर बैठना है। ओके, सिटिंग आउटसाइड, आपने अंदर नहीं आना है, ऐसे अंदर आओगे तो डिसबैलेंस हो जाएगी रात करना, ऐसे होल्ड करना राइट, ये दूर से ऐसे भी कर लो, ऐसे हो एल्बो स्ट्रेट, अपना बॉडी को मूव करना, ब्लेड को पूरा अंदर पानी में डुबाना, एक साथ करना फॉरवर्ड। ओके, बॉडी मूवमेंट करके सब लोग एक साथ फॉरवर्ड, सब लोग एक साथ। हाँ करना है ऐसे। नहीं नहीं, सेकंड कमांड स्टॉप, स्टॉप में थाई के ऊपर रस्सी पकड़िए, चुपचाप बैठ जाना। हां, क्या बोलेंगे, स्टॉप। ओके, ठीक है। थर्ड कमांड ऑल बैक, रिवर्स करना, ऑल बैक, रोल बैक। ऑल बैक मतलब सारे करेंगे। हाँ, पीछे से आगे। हाँ, ये लेफ्ट हैंड आपको ऊपर ही रखिएगा, इसको छोड़ना नहीं, उल्टा ले सारा पानी में, बैक फ्लोटिंग। अच्छा, फेस फर्स्ट आएगी तब करना है, माउथ क्लोज करना है, डाउन शीट नीचे की तरफ कर देना है, तो उल्टे लेट जाना है आपको। बघा पूजा आम्हाला पोहता येते तुला येत नाही जितना आप चिल्लाओगे उतना आपकी माउथ में पानी जाएगा। काय नाही रिलॅक्स व्हायचं ठीक है, उतना पैनिक होते जाओगे आप अगर ऐसे हो गया तो। ठीक है, चिल्लाना नहीं है, रिलैक्स करना है। तोंड वरती का? हाँ, ठीक है, आपके साथ रिलैक्स करना। ठीक है, उसमें तो लास्ट में आप लोगों किसी ने मेडिकल प्रॉब्लम नहीं है, जैसे आपके ना हार्ट नहीं हॉस्पिटल है। हाँ, और ये कूदने के लिए बोलूँगा पानी में, वहीं पे कूदना आपने। दो इस तरफ ना, ये इसकी माँ का। चल फॉरवर्ड, आगे लोग फॉरवर्ड करते रहो, बॉडी मूवमेंट करना है सर, आगे पीछे एक साथ। मी बरोबर करते, बरोबर माझं। 1 2 3 फ्रंट टेकवाचा चक्कू। बेहतर तान लगे अभी। मैडम आपको कैसे लग रहा है? इट वाज एडवेंचरस। हाँ एक्चुअली, अरे मोठे डेंजर है भाई, ये इट इज टू स्केरी बट वी लाइक इट। तुम्ही करना है, तुम्ही करू नका, मी गाडी चालवतो। जय शिवाजी। बॉडी, हाँ बॉडी बाहेर काढे, बाहेर काढ बॉडी। जय भवानी, जय शिवाजी, 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 जय भवानी, कसं वाटतंय भावा? एक नंबर वाटते दादा। तुम्ही जर इफ युअर गाइज आर कमिंग टू ऋषिकेश ना, यू मस्ट डू रिवर राफ्टिंग। इट्स वेरी क्रेजी। ये आप ऊपर से बात कर रहे हैं, हम अभी नीचे से देखेंगे। तो आप कब कूदेंगे? हम मैं कूदूंगा नहीं, ठंड की मार तो उड़ी मारना नहीं नहीं, वड वड वड। कसं वाटतंय? जायचं का परत, जायचं का आतमध्ये? हा, गार गार वाटतंय ना? मित्रांनो, या थंड पाण्यात ज्यावेळी तुम्ही डोळे शांत करून आभाळाकडे पाहाल तेव्हा जो अनुभव तुम्हाला येणार आहे तो खूप कमाल आहे। रिव्हर राफ्टिंगचं हे ॲडव्हेंचर आम्ही करतो आणि सुरुवात जेव्हा केली मी प्रचंड घाबरले होते, कारण आम्हाला पोहता येत नाही आहे, सगळ्यात मोठा ट्रिक होता इथे। पण आम्ही आल्यानंतर जरा सुरुवातीला खूप रफ पॅच आले, आम्ही खूप जास्त फॉरवर्डली रिव्हर राफ्टिंग केली आणि त्याच्यामुळे ते पाणी प्रवाह शिकला एकदा तुम्ही की तुम्हाला इथे भीती वाटणार नाही। जर तुम्ही नॉन स्विमर असाल तरी सुद्धा तुम्ही हे रिव्हर
रिव्हर राफ्टिंग करू शकतात, पण तुमच्यासोबत तितके स्ट्रॉंग फ्रेंड पाहिजे. मित्रांनो, मग अशी थोडा वेळ थांबावं लागलं कारण आपल्याला मध्येच प्रवाह जास्त आला होता. सो त्याच्यामुळे आपल्याला हे पटपट पुढे राफ्ट करावं लागतं. आणि पाण्याचा प्रवाह आणि टेक्निक तुम्ही शिकले तर हे रिव्हर राफ्टिंग तुम्हाला म्हणजे बाय हात का खेळ इतकं सोपं आहे. परंतु तुम्ही ह्या गाईड लोकांचं ऐकत जा आणि त्यानुसार करा. तुम्ही जे फील कराल ना ते कुणालाच सांगू शकत नाही, इतकं कमाल असतं. आणि ते जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये जसं तो म्हणतो की जिंदगी ना मिलेगी दोबारा, त्यामुळे हे करूनच घ्या ज्यावेळी ऋषिकेशला आहे. गंगेच्या प्रवाहात हातातील पैडलच्या एका हलक्याशा फटकाऱ्यावर राफ्ट हळूहळू पुढे जात होती. मात्र डोंगरांच्या कुशीत ऋषिकेशच्या पवित्र पाण्यात अंगावर थंडगार गारवा जाणवत होता. लाटांच्या संथ लयीत मन गुंग होत असताना अचानक एखादी मोठी लाट राफ्टला उचलून नेत होती आणि आमच्या आवाजाचे सूरही वाढत होते. त्या पाण्याच्या स्पर्शाने जणू आत्म्याला स्पर्श व्हावा इतकं ते लाईव्हली दृश्य होतं. आणि तेव्हा जाणवतं की हे केवळ साहस नाही तर हा एक संवाद आहे निसर्ग आणि आपल्या आत्म्यामधला. सूर्यास्ताच्या त्या सोनेरी किरणांनी गंगेच्या लाटांवर जे नर्तन केलंय जणू त्या पाण्यानेही सूर्याच्या साक्षीने सोनेरी अलंकार धारण केले. फक्त थंड किती वाजली वगैरे वगैरे तसलं अजिबात काही विचार मला दाखव. मला पण मजा आली. इकडे आलो तर काहीतरी काम केल्यासारखं रिव्हर राफ्टिंग केलंय. तर मला ह्या मुलांनी फोर्स केला होता की करून बघ करून बघ. म्हटलं चला करून बघू हे म्हणताय. तर हे आपली काळजी घेतली या भरून आलं. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मी नदीत उडी टाकतो. आता पाहिजे हळूहळू मावळणाऱ्या सूर्यासोबत मनातला गोंधळही मावळत होता आणि त्या प्रवाहासोबत मन मुक्त झालं होतं. डोंगरांच्या सावल्या पाण्यावर तरंगू लागल्या. संध्याकाळच्या त्या क्षणी ऋषिकेशच्या गंगेच्या काठावरचा तो अनुभव आणि आजूबाजूला आपल्या कानावर पडणारे मंत्रमुग्ध करणारे आरतीचे स्वर, तो आध्यात्मिक होता, अलौकिक होता आणि कधीही न विसरता येणारा अद्भुत अनुभव होता. एका लाटेसोबत झुलताना त्या सोनेरी सूर्यकिरणांसोबत वाहत जणू आयुष्याचा एक सुंदर अध्याय मी त्यावेळी जगत होते. खूप मजा आली. चला, पहिल्यांदाच असलं काहीतरी करत होतो. खूप मेहनती असतात ही लोक. जय श्रीराम. संध्याकाळचा गंगा किनाऱ्यावरचा सूर्यास्त पाहून रोमांचकारी रिव्हर राफ्टिंगचा प्रवास केल्यानंतर आमच्या मनात एकच सुप्त इच्छा होती, ती म्हणजे गंगा आरतीचा दिव्य सोहळा अनुभवायची. पण त्रिवेणी घाटावर पोहोचण्यास उशीर झालाय आणि आरतीही सुरू होईल आणि त्यामुळेच तिथे पोहोचेपर्यंत आमची त्रिवेणी गंगा घाटची आरती मिस होईल. त्यामुळे या क्षणापासून दूर राहणार होतो आम्ही. पण गंगेच्या प्रवाहासारखंच आमच्या नियतीनेही एक सुंदर वळण घेतलं आणि गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर दुसऱ्या एका ठिकाणी तितक्याच भक्तिभावाने परमार्थ निकेतन या ठिकाणी गंगा आरती आम्हाला मिळणार होती आणि त्यामुळेच आम्ही परमार्थ निकेतनची गंगा आरती करायचं ठरवलं. त्या दिवशी नियतीने आमच्यासाठी निवडलेलं हे ठिकाणही तितकंच भव्य, तितकंच मंगलमय होतं.
हजारो दिव्यांच्या प्रकाशात गंगेच्या लाटांवर पडणाऱ्या प्रतिबिंबांनी जणू आकाशच गंगेत अवतरलं होतं आणि तो अनुभव आम्ही याची देही याची डोळा पाहत होतो, याहून सुंदर भावना नव्हती. आता मात्र सगळीकडे अंधार पसरला होता. त्याच वेळी गंगा मातेसमोर अनेक दिवे लावले होते. लाटा लयीत डोलत होत्या आणि तो पवित्र क्षण अनेक भक्तजन मनापासून अनुभवत होते. हात जोडून मंत्रांच्या ध्वनीत स्वतःला हरवून टाकण्याचा तो सगळ्यात मोठा अनुभव होता. त्या भक्तिमय वातावरणाच्या मध्यभागी गंगेच्या प्रवाहात शांत, तेजस्वी आणि भव्य अशी भगवान शिवांची मूर्ती विराजमान आहे. आपल्याला त्रिवेणी घाटची आरती मिळाली नसती आणि म्हणूनच आम्ही इथे परमार्थ निकेतनची आरती घेण्यासाठी आलो. तुम्ही पाहू शकता मागे गंगा नदी हा परिसर आहे. ताली बजा के माँ गंगा के किनारे बैठे शिव शंकर आपके सामने, सबको आशीर्वाद मिलेगा. हर हर महादेव. कुंभ मेला कैसे हमारे भारतीय संस्कृति का परिचय देती है. मानो गंगा ही नहीं होगी तो गंगा आरती किसकी करेंगे. अगर यमुना ही नहीं होगी तो यमुना जी का आचमन, उनका आरती कैसे करेंगे, है ना. तो इस वजह से कितना इम्पोर्टेंट है कि संस्कृति के साथ साथ, आरती के साथ साथ हम अपनी प्रकृति को भी सुरक्षित रखें. तेवढ्यात आम्ही पाहिलं की समोर याच ठिकाणी आपल्याला एक बंगाली विवाह सोहळा पाहायला मिळतोय. जोडपे अत्यंत आनंदित आहे, सप्तपदी चालल्या आहेत आणि बाजूला गंगा नदी वाहत आहे. आरतीच्या निखळ प्रकाशात विसर्जित झालेल्या त्या संध्याकाळी त्या दोघांनी आजन्म सोबत राहण्याची शपथ घेतली होती. त्या दिवशी गंगेच्या साक्षीने दोन आत्म्यांचं मिलन तर झालंच आणि आमच्याही मनात एक नवी गोड आठवण कोरली गेली. त्या संध्याकाळी आम्ही केवळ आरती पाहिली नाही तर भक्ती, प्रेम आणि शाश्वततेचा एक जिवंत सोहळा अनुभवला. भगवान शंकराच्या साक्षीने गंगेच्या प्रवाहासारखाच तो क्षण आमच्या आठवणीत अनंत काळ झिरपत राहील. जो कार्बन फुटप्रिंट है शादियों से, वो कितना बड़ा है. और जब इस तरह से आप शादी कराते हैं, जब आपके पास वो सुविधाएं हैं, that sends an immense message, an inspiring message for the youth. अपने कर्म ऐसे करिए कि पहचान बन जाए. वैसे तो जीवन जीते सभी हैं, लेकिन जीवन ऐसे जिए कि मिसाल बन जाए. ओम जय गंगे माता मैया, जय गंगे माता. जो नर तुमको दाता, जो नर मैया जी को दाता, मनवांछित फल पाता. ओम जय गंगे माता. शांति शांति. आम्ही मस्तपैकी फिनिक्स उडवतोय. लेट्स सी की कारण आरती तर झाली आहे आणि इथून आम्ही मस्त लावा लावा छान आहे. थांबा मी सांगते त्याला. दीदी को लगा. So for a green wedding, this green sapling, ये छोटे को लगा. Now you are not two, you are one. So your parents put this over. मुस्कान से कजरीली तिरछी चितवन से अंगड़ाई ले मृद मुस्कान से कजरीले तिरछी चितवन से. तो रस के तो रस के भरे हैं कपोर.
मित्रांनो, खूप सुंदर अनुभव आहे हा. आम्ही आता परमार्थ निकेतनच्या गंगा घाटावर बसलोय आणि आत्ताच अनुभव घेतला गंगा आरतीचा. आणि इथे प्रत्येक जणाच्या मनात वेगवेगळी कहाणी होती, पण ज्यावेळी त्यांनी गंगा आरती ऐकली तेव्हा जो अनुभव आलाय, तेव्हा जी शांतता वाटली. आणि त्यासाठीच हरिद्वार आणि ऋषिकेश फेमस आहे. कारण इथे आल्यानंतर याला कॅपिटल ऑफ योगा असंच म्हणत नाही, कारण इथे आल्यानंतर तुम्हाला खरोखर खूप शांत वाटतं. कारण नदीचं पाणी ज्याप्रमाणे थंड आणि शांत प्रवाहाने वाहतं, त्या पद्धतीने माणसाची घालमेल होत असते आणि तीच इथे शांत होते. आणि तशी ही गंगा आरती आणि गंगा घाट आम्ही अनुभवला आहे आणि तो अनुभव खूप सुंदर होता. परमार्थ निकेतनच्या गंगा घाटावर केवळ शिवमूर्तीच नाही, तर आपल्याला आजूबाजूला अनेक हिंदू धर्मातल्या अनेक देवतांची मंदिरं पाहायला मिळतात. इथे तुम्हाला प्रामुख्याने श्री हनुमानाचे मंदिर दिसते. त्याचबरोबर तुम्हाला कैलास पर्वत हातात घेतलेल्या बाल हनुमानाचीही मूर्ती पाहायला मिळते. तसेच पुढे गेल्यानंतर आपल्याला राधाकृष्ण, शंकराची मूर्ती आणि राम सीतेची मूर्तीही पाहायला मिळते. परिसरात गेल्यानंतर आपल्याला एका वेगळ्या आध्यात्मिक अनुभवाचा अध्याय वाचता येतो. ही खूप सुंदर सुंदर भावना असते. परमार्थ निकेतनच्या वाईब्स एन्जॉय केल्यानंतर आम्ही 15 किलोमीटर असलेल्या त्रिवेणी घाटावर पोहोचलो. कितना को 100 का एक 150 का जोड़ा. त्रिवेणी घाटावर पोहोचायला आम्हाला ऑलमोस्ट 9 वाजले होते आणि त्यामुळेच अर्थात आरती तर संपली होतीच, पण दिव्यांच्या त्या मोठमोठ्या रांगाही विझल्या होत्या. काहीशी हळहळ होती, पण मनात अजूनही गंगेच्या स्पंदनांना अनुभवण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यामुळेच आम्ही गंगा घाटावर थांबलो. आरती चुकली, पण घाटाची शांतता भेट म्हणून मिळाली असं मी मनाला समजावलं. गंगेच्या लाटा पूर्वीप्रमाणेच किनाऱ्यावर येत होत्या, न थकता न थांबता. जणू हजारो वर्षांपासून त्यांचा हाच प्रवास सुरू आहे आणि आजही, उद्याही आणि कदाचित अनंत काळापर्यंत तो असाच सुरू राहील. एका कोपऱ्यात काही साधू भगव्या वस्त्रात ध्यानमग्न होते. काही झोपी गेले होते, तर काही यात्रेकरू छोटीशी बिछायती घालून निजले होते. कुणालाही गंगा दिव्यतेची साक्षी वाटत होती, तर कुणासाठी ती केवळ एका प्रवासाचा निवांत विसावा होती. फायनली आपण या त्रिवेणी घाटावर पोहोचलोय. थोडासा उशीर झालाय, त्याच्यामुळे आपण गंगा आरती मिस केली, इथली मिस केली आहे. मात्र परमार्थ निकेतनची आपण आत्ताच करून आलो आणि त्यानंतर त्रिवेणी घाट हा आयकॉनिक घाट आपल्याला पाहायचा होता. एवढे दिवस त्याचे रील्स बघत होते, शॉर्ट्स बघत होते, खूप आर्टिकल्स याच्यावर फेमस झालेले आहेत आणि त्यामुळेच त्रिवेणी घाटाची आम्ही निवड केली होती. मात्र ती मोठी गंगा आरती आम्ही थोडी मिस केली आणि ती एक रुखरुख मनात राहणार आहे. मे बी काही गोष्टी याच्यासाठी घडत असतात की आपण त्या ठिकाणी पुन्हा यावं आणि ही त्रिवेणी घाटावरची गंगा आरती त्यापैकीच एक असेल. सो आय रिअली होप पुन्हा या ठिकाणी येईल, कारण ऋषिकेश खरंच खूप सुंदर आहे. लहान मुलं घाटावर धावत होती. त्यांच्या आनंदाला तर वेळेचं बंधनही नसतं, त्यामुळे त्यांच्या खळखळाटामध्ये एक खरंच लय होती, जी गंगेच्या प्रवाहासारखीच अबाधित आणि निरागस होती. सगळ्यांसाठी हा घाट, ही नदी एक नेहमीचा भाग होती. मात्र माझ्यासाठी बकेट लिस्ट पूर्ण होणारा तो क्षण होता. रुद्राक्ष 2 तरह के आते हैं. एक इंडोनेशिया आता है, एक नेपाल का आता है. जो नेपाल वाला होता है थोड़ा महंगा पड़ता है. इंडोनेशिया वाले सस्ते पड़ते हैं. तो लोग क्यों फंस जाते हैं इस चीज में? सस्ते के चक्कर में. अच्छा, लेकिन कभी कभी महंगा भी ऐसे बेचते हैं कि वो प्योर नहीं रहता, वो भी चीज चेक करना चाहिए ना कहाँ से ले रहे हैं वो. इसलिए यहाँ पे भी रुद्राक्ष पैदा होता है. हाँ, वही तो इंडिया में भी रुद्राक्ष के पेड़ है ना. हाँ, होता है यहाँ पे भी. राइट. और यहाँ पे रुद्राक्ष का बिजनेस सबसे ज्यादा होता है. आप कहीं ऑनलाइन लेंगे, किसी से लेंगे, इंडोनेशियाई दाना जब भी देखेंगे वो छोटे छोटे होंगे. ये जो है ना 12 मुखी, ये मेरा इंडोनेशिया दाना है. 12 मुखी अगर लेंगे तो इतना बड़ा मिलेगा कम से कम नेपाली दाना. नेपाली वाला. अच्छा, ओके. ये नेपाली वाला 12 मुखी वाला है ना. अच्छा, ओके. आप साइज पे आप देख सकते हो कैसे. और ये कितने का है? ये आपको पड़ेगा 10,000 रुपीज का. अच्छा. और वो पड़ेगा आपको करीब 1,300 का.
वो वाला ना, अच्छा इतना फर्क आहे नेपाली वाला और ये। तर अशा प्रकारे रुद्राक्षांबद्दल माहिती जाणून घेतल्यानंतर, ऋषिकेशमध्ये दिवसभर फिरल्यानंतर जी भावना होती ती खूप छान होती. पण गंगेने यावेळी मात्र मला वेगळंच काही शिकवलं. नेहमीच आपण ठरवतो त्याप्रमाणे गोष्टी घडत नाही हे सांगितलं, पण आपण ठरवतोय त्याप्रमाणे जरी झाल्या नाहीत तरी आपल्या हाती अनपेक्षित अनुभूतींचा खजिना मिळतो, वेगळा अनुभव मिळतो आणि तोही सुंदर असू शकतो. तर अशी ही ऋषिकेशची योगा वाईब अनुभवल्यानंतर आम्ही उद्या सकाळी निघणार होतो हर्षिल या छोट्याशा सुंदर गावात. तर आजचा हा व्लॉग इथेच संपतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की आवर्जून सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.